खाली बैस. गाड्या फुकटी घ्या. आपो काही नाही सर जायचे. खाली बैस. बडव्या शिकला नाही आयुष्यभर जाणणारा. अक्कल आहे का तुला? बैस खाली. गाड्या खाली फुकटी घ्या. 5 मिनिटानंतर पोरे म्हणे सर आपला रूम न परफ्यूम चेंज होईल. काय झालं रे म्हणे बाळ्याने पराक्रम करून टाकलं म्हणे. बाळ्याने चड्डीना कलर बदलून टाका म्हणून. बाळ्या तुला अक्कल आहे का रे? सांगता येत नाही 7वीचा मुलगा तू 13-14 वर्षाचा पोरगा तू कळत नाही? सांगायला पाहिजे ना. सर मी ते तुला खबर नाही सांगणार. झाडाला जायचे झाडाला अरे झाडाले नाही रे काका. भाषा कोणती करायला परफेक्ट येऊ पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ऐका न्यारी 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 आठवत होतो ना आपण. हा चिंता करू नका. कथा कथाची चिंते ना मी बरोबर मेरोरी उभा राहतो. शेतात जाताना आपण शिदोरी बांधतो. आपली भाषा मध्ये न्यारी बांधतस. न्यारी जरी बांधली भाकर किती राहत बहिणी सोन? 1 भाकर किंवा 1.25 किंवा 1.5 ज्यांच्या बजेट प्रमाणे. 1 भाकर. चटणी किती बांधतोस तुम्ही? 2.5 किलो 2.25 किलो. हा किती? 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच. जास्त खाणार असेल 2 चम्मच. मग याच्यातून तुम्हाला काय शिकायचंय? भाकरी इतका परमार्थ आणि चटणी इतका संसार करायचा म्हणजे जीवन सक्सेस आहे. विठ्ठल हे ज्याच्या लक्षात आलं त्याचं जीवन सफल झालं महाराज नाही का? आणि हे असं जर केलं म्हणजे आपण सक्सेस झालो. सक्सेस होणं काय असतं की भगवंताशी नातं जोडणं. भगवंताशी नातं जोडणं. मग काही लोक म्हणतात महाराज आम्ही परमार्थ करायला तयार आहोत पण आता तुमच्या धर्मामध्ये काही लोक मानभाव पंथ मानतात. काही लोक देवीची भक्ती करतात. काही लोक कोणत्या देवाची उपासना करतात. काही लोक कन्हैयाला मानतात. काही लोक रामाला मानतात. काही विठ्ठलाला मानतात. काही लोक साईबाबाला मानतात. काही शेगावीच्या गजानन बाबाला मानतात. मग आम्ही करायचं काय हा प्रश्नचिन्ह आहे. भैया मला विरोध करायला अजिबात आवडत नाही. मी साध्या भाषेत सांगायला आवडेल मला. बाई नदीतलं पाणी नाल्यातलं पाणी आणि गटारीतलं पाणी सगळं मिळून कुठं जातं बहिणी? समुद्राला जाऊन मिळतं. तसं भक्ती कोणची असू द्या भगवंताच्या चरणाशी जाते. फक्त अंतःकरणामध्ये भाव भगवंताप्रतीचा असणं गरजेचं आहे. आणि तो भाव जर चांगला असेल तर तो ठेवायचा कसा? भगवंताशी नातं जोडायचं कसं? ऐकायचं असेल तर ऐका अभंगाच्या प्रथम चरणा. Oh
आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नव्हे, त्याच्याशिवाय सुखच नाही महाराज. तुम्ही म्हणत असाल संसारामध्ये सुख आहे का? मी खात्रीनं सांगेल आमच्या संतांचं प्रमाण धरून, संसारात सुख नाही मानलं तर समाधान आहे, पण संसारात सुख नाही. विठ्ठल विठ्ठल मानलं तर समाधान आहे, सुख संसारात अजिबात नाही. मग सांगा संसारात सुख आहे का? दुःख इथं सुखाचा विचारच नाही, संसारामध्ये तरी नाही. आणि काही काही लोक समाधानी आहेत, पण काही लोक समाधानी पण नाही. जर आपण पत्र्याच्या घरात राहतो, फॉर एक्झाम्पल बाळांगर मरव, मनात आलं देवा घर भाड्याचं आहे, पत्राचं का क्षण आपण स्वतःचं होऊ दे ना, पत्राना घर मग चालला लागू, मग आपले वाटत देवा पत्रानं घर आहे, नुसता स्लाब कपड जाणं, स्लाब टाकायच घ्या, अपेक्षा वाढी घे देवा वर बर वाईट का होई जाय ना, एक रूम पत्रानं वर होई घ्या ना, मग आशा लागत देवा घर मग बरं वाईट पिरेत पुरे काहीतरी होई जाऊ सर आहे ना का? अजिबात नाही. काही काही लोक त्या आयुष्य जगी घ्या, मरण टाइमले सुद्धा संसार सुटी नाही राहिला, तेवढं बरं आहे नका नामा नाही तसा. शेवट लगून सुद्धा संसार ना त्याग नाही. काही लोकेच ना उदाहरण पण सांगत मला पुरात मतलब मला जरा विनोदाची झाडं लावून सांगायची सवय म्हणून सांगतो. संसारामध्ये लोक किती वेळ आहेत ऐका. एक म्हातारा मरान तोले बरं का बाबा, मरान तोलो तुम्ही चांगला बाबा आहे गाडी कीर्तन लिही बसेल शेतच वा वा धन्यवाद. हां मराना टाईम घ्या मराना डॉक्टरले मला 2 पोरे होता. डॉक्टर साहेब म्हातारा तब्येत सिरियस आहे केल्या म्हणे मला म्हातारा. डॉक्टर साहेबांनी सांगा ते किती ट्रीटमेंट करी तरी तुम्हाला म्हातारा 4-5 वाजेपर्यंत मरी जाईल म्हणे. 11 वाजायला येईल होता डॉक्टर. दुपारनं 11 वाजायला सांगितलं 4-5 वाजाशी म्हातारा मरी जाईल. पुरे वाटतं की नंतर 4-5 कवय वाजते कवय म्हातारा मरी. आणि नेमकाच म्हातारा 2-2:30 वाजाले एकदम झटका यावं लागेल. म्हातारा असं वरात करेल असं 2-2:30 वाजांचं मारले असं करू म्हातारा. पोरे म्हणे बाय पप्पा असं कराय ना, नेमका म्हाताराने का बीत माका दाबीत येईल काय इशारा कराय ना म्हणे आपला बाप. दाखला मोठा सांगे बावडेव आता बीत मा काहीतरी दाबेले म्हणे पप्पाने. आखी बीत पाठ टाकी रुपया सापडणार नाही, पण म्हातारानं मी बंद होईल. दाखला म्हणे मोठा भाऊ तू सांगितलं तू आता बीत मावय म्हणे पतानी बी पाठ टाकी दोन्ही बी तडा पाठ टाकत रुपया सापडणार नाही. तरी म्हातारानं चालूच होत. पोरे म्हणे आता समजानं काय इथलं सांगाय ना कोटेशन काय शिंग इथलं सांगाय ना म्हणे पप्पा डॉक्टरले बोलावा म्हणे. डॉक्टर साहेबले बोलावं म्हणे. डॉक्टर साहेब फक्त 1 मिनिट का बोले ना मन बा 1 मिनिट बोलायला पाहिजे येणार काही उपाय शे का पर्याय शे का. डॉक्टर साहेबने सांगा भाऊ तुम्हाला म्हातारा अर्धा मिनिट 1 मिनिट बोलीन. एक इंजेक्शन आहे 1 मिनिट बोलीन म्हातारा, पण इंजेक्शन माग आहे म्हणे. कितला म्हणे 60,000 रुपयाने इंजेक्शन. 60,000 बावड्या इथला सांगा ना पप्पा तिथलं शेण काय
साठणीकडे काय देखील आणा शिल्लक किती म्हणे 60,000 ने इंजेक्शन करना दोन्ही बितडा पाठ टाका 60,000 ने इंजेक्शन दिल्यावर म्हातारा बोलायला लागणार पोरीस नाही तारा पप्पा हो काय नाही म्हणे तून माहिती ती जायला होती ती बाजूने वहिंची पीठ मागान गायनी गाय मागायला गेली होती ना तून माईल बिगरी कारण देवाय जायला तेवढी मागिली जात नाही कितला वायबार पण जाईल मला मरण टाइमले सुद्धा पीठ गायन गायनीमा जर चीप होई या देव भेटेल का हा म्हणजे मरण्याच्या दारात आल्याच्या नंतर सुद्धा भगवंताची प्राप्ती करायच्या मनात येत नसेल तर व्यर्थ आहे विठ्ठल म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात आपला तो एक देव करून घ्यावा ते निविन जीवा सुख नव्हे त्याच्याशिवाय सुख नाही एरती माईक दुःखाची जनती ज्याला आपण सत्यता म्हणतोय ते सगळं खोटं आहे आणि खोट्याच्या नादात तर सगळा सत्यानाश होतोय खोट्याच्या मागे धावतोय म्हणून तर फसगत चाललेली आहे अरे ज्या रामायणामध्ये तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण सांगेल रामायणामध्ये सीता मैयाला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागते 14 वर्षाच्या वनवासामध्ये गेल्याच्या नंतर हरण दिसले हरण कसली होती हो सोन्याचे हरण मला सांगा हरण खरी का खोटी काका हरण खरी का खोटी खोटी हरण खोटी सोनाने हरण रास का जगत जननी सीता मैया सुद्धा खोट्याच्या नादात फसली ना सोनाने हरण देखील नवरा सांगायला लागले प्रभू रामचंद्र म्हण माई हरणले मारले हिनी चांबडी काढा इन चांबडीने मार चोई शिवणीचे कोण सांगे जगत जननी सीता मैया सांगे आय हरणने चांबडीला मग चोडी शिवणीचे म्हणे देवले समजी पण बायकोन पुढे देवनं बी चालणं नाही आहेत ना पण खोटे हरण मागे देव पहिला का लखनजी जवळ होते बघा बरं का खोट्याच्या नादात कसं फसतं माणूस लक्षपूर्वक आहे का खोट्या हरणीच्या नादात सीता मैयाला स्वतःचा पती म्हणजे जगाच्या मालकाला दूर केलं आणि जवळ होते लखनजी रक्षा करत होते पर तिकडे प्रभू रामचंद्र गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांचा खोटाचा आवाज आला भैया लखन अरे मुझे बचा ले आवाज खरा का खोटा आवाज भी खोटाच होता लखनजी सांगत होते वहिनी साहेब आवाज खोटा आहे मी तुम्हाला सोडून जाणार नाही तुमच्या रक्षणासाठी मी इथं थांबलोय मी जाणार नाही पण सीतामैयानं थोडा जड शब्द टाकला तुमच्या नजरेत काहीतरी दोष असेल म्हणून तुमचा भाऊ संकटात असल्यावर तुम्ही मला सोडत नाही वहिनीचा तो शब्द ऐकून लखनजीला नाविलाजस्त जावं लागलं पण जात असताना लखनजीनं सांगितलं वहिनी मी जातोय तुमचा शब्दाचा मान राखतोय पण मी ही रेषा टाकतोय रेषेचं उल्लंघन होऊ देऊ नका रेषेचं उल्लंघन होऊ देऊ नका रेषा टाकली लखनजी निघाले इथपर्यंत तुम्हाला कथा भाग माहिती आहे रावण आला साधूच्या वेशात साधू बनून आलेला होता तो खरा साधू होता का साधू पण खोटाचा लक्ष देऊन अनेक साधू भी खोटा हरण खोटी आवाज खोटा साधू खोटा साधूनं सीता मैयाला सांगितलं माई भिक्षाम देही भिक्षा घेऊन आली सीता मैया साधू बाबाला भिक्षा द्यायची साधू बाबांना सांगितलं बेटा अगर भिक्षा देनी है अगर तुला भिक्षा द्यायची असेल तर तुला रेषेच्या बाहेर यावं लागेल सीता मैया म्हणते मी रेषेच्या बाहेर येणार नाही साधूनं सांगितलं जर मी तुझ्या दारातून विनमुख गेलो तर तुला पाप लागेल आणि मी तुझी भिक्षा तेव्हा घेईन जेव्हा तू रेषा ओलांडून बाहेर येशील सीता मैया रेषा ओलांडून बाहेर आली साधूला भिक्षा दिली आता भिक्षा देण्यासाठी गेलेल्या सीतेला साधूनं उचललं इथपर्यंत कथा भाग तुम्हाला माहिती आहे आता माझं म्हणणं ऐका खोट्याच्या नादात कसं फसतं माणूस जगाचा मालक खोट्या हरणीच्या नादात दूर केला आवाज जगाच्या मालकाचा खोटाच पण तो पण खरा समजून साधू सारखा संत सारखा धीर जवळ होता त्या खोट्या आवाजाच्या नादात धीराला पण दूर केलं आणि खरं तर लखनजी साधूच होते ना
14 वर्षाच्या वनवासात पत्नीला सोडून राहत होते, म्हणजे साधूच्या वेशातच होते लखनजी. आता साधू होते, पण ते साधूलाही सोडलं सीतेनं. पण ते साधू रेषा टाकून गेले होते. वहिनी, रेषेचं उल्लंघन करू नकोस. पण सीताईनं रेषेचं उल्लंघन केलं, म्हणून रावणानं उचललं. तसंच तुमचं आमचं आहे, आपण सुद्धा तेच करतोय. जगाच्या मालकाचा खरा भाव आपल्याला कळला नाही, देवाला विसरलो आणि संसाराच्या नादात लागलो, खोट्याच्या नादात लागलो. आणि खोट्याच्या नादात काय होतंय, खऱ्या देवाचा विसर पडला. मग देवाची आठवण करून देण्यासाठी साधू संत आले. जसं लखनजी सांगत होते, वहिनी रेषेचं उल्लंघन होऊ देऊ नका, तसं साधू संत सुद्धा आपल्याला रेषेचं उल्लंघन म्हणून धर्म ग्रंथ, भगवद्गीता असेल, भागवत पुराण असेल, रामायण असेल, जे पण ग्रंथ असतील, ही लक्ष्मण रेषा म्हणून टाकून गेले. पण आपण जीव त्या ग्रंथांचं उल्लंघन करून वागतो, म्हणून तर काळरूपी रावण आपल्याला असं उचलतो की आपल्यालाच कळू देत नाही. माझं बोलणं कळलं असेल तुम्हाला. काही लोक म्हणत असतील, महाराज मरणं तर जेवण करून पण मरायचं, उपवाशी पोटी बी मरायचंय. तुम्ही माळकरी आहात, तुम्ही माळा घालणारा बी मरणारच येत नाही, आम्ही बिगर माळा घालणारा बी मरणारच येत. हो दादा, तुमचं म्हणणं पण तेवढंच सत्य आहे. पण माझी बाजू ऐका. आता मांजर पिलांना जन्माला घालते, मांजर तिचा दात पण तेच आहे. मांजर पिलांना जन्माला घालते, 7 घरं पूर्ण करते. बरोबर आहे ना माया? 7 घरे पुरा करस ना. हा, ते काही उचलस का बघतास, तोंडाने उचलते. तिच्या पिलांना उचलण्यासाठी दाताचाच उपयोग करते. अशी एखादी मांजर दाखडा की तिला पिलुले दात लागेले, दात तेच आहे, त्याच दातानं पिलाला उचलते आणि त्याच दातानं उंदराला पण धरते. उंदीरले कसं धर येरी म्हणा सोनच आता रे बाबा, असं धरत. मांजर तीच आहे, दातही तेच आहे, पण धरण्याची पद्धत बदलते. तसं जर तुम्ही देवाचे लेकर बनलात, मरायचंय पण लेकरासारखं नील महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून पहिल्या चरणावर थांबणारा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे माता. खरं तर परमार्थ ज्यांना कळाला त्यांना कळाला, ज्यांना कळाला त्यांनी नियोजन केलं कीर्तनाचं. नाही महाराज, मला असं ऐकायला भेटलं, एवढं सगळं साधन सामग्री ज्यांनी आपल्या कीर्तनासाठी दिलेली, ते काय रावसाहेब पाटील. हो दादा, मला तर असं वाटेल रावसाहेब दादा पाटील, तुम्ही एवढं मोठं नियोजनात सहभाग घेतला, एवढं मोठं साधन तयार करून दिलेलं आहे. मी माझ्याकडनं एकच सांगेल की धन्य माता पिता दयाची आहे. तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तुमच्या मायबापाला धन्यता देईल की असे हिरे जन्माला घातले की ज्यांना धर्माबद्दलचा कडवडा आहे, भगवंताप्रतीचा कडवडा आहे, धर्माबद्दलचा आदर आहे, वारकरी संप्रदायाबद्दलची इज्जत मनात आहे, अशा लोकांचा आम्ही आदर करतो, धन्यवाद सांगतो. आणि खरं तर सगळ्या तरुण भावांचा ग्रुप आहे, तो सगळ्या तरुण भावांचा ग्रुपच आहे, सगळ्या ग्रुप मिळून कार्यक्रम केलेला. सगळ्यांना धन्यवाद. आता सगळ्यांनी काय करायचंय, अंतकरणापासून सगळ्यांना हाताने गाडी लोकांनी आमची पहिली गोष्ट ऐकल्या. आता तुम्हाला असं वाटेल मोठं बरोबर माय वय नको, बाकीना गुरु निघाला सुरू कर दिशात, अजिबात पिढा पाळ जाऊ. कीर्तनाचा नियम ऐका, कीर्तनाचा नियम कीर्तनात बसल्याच्या नंतर चालू कीर्तन मग उठीश निघत जाऊ नाही. त्यानं कारण असं आहे, आपण कीर्तनमा बसतस ना, कीर्तनमा बसतं श्यामना महाराज लोक सुरू करताना रामकृष्ण हरी तवच पाहिजे. जो कीर्तनमा बशी घ्या त्या माणूसनं कीर्तनमा बसानंतर आपला संसारमा घडेल पाप, आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरवर असं वर तरंगस. जो कीर्तनमा बसस त्यांना पाप आपला पाहिजे वर 2.5 फूट अंतरवर असं तरंगस. जो चालू कीर्तनमा उठीन घर निघास ना, तो पटास ना पाप डोकावर घर निघास. तुम्ही म्हणसाल महाराज मग कीर्तन नंतर बी उठ नसते ना. हो, कीर्तन नंतर उठायचं, पण कधी, जेव्हा आमचं शेवटचं भजन होतं जय हरी विठ्ठलचं, शेवट जय विठ्ठल होईपर्यंत उठायचं नाही. कारण त्या भजनाची ताकद अशी की त्या भजनामध्ये सगळ्या पापाची होडी होते आणि मग तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो. तोपर्यंत जागा सोडायची
कशी नाही. सगळ्यांच्या पाया पडून विनंती आहे. आता सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी बोलतात मला खरं खरं सांगा. एकच मावशी हां 2-3 मायाच नाही. चला बो देवने आमले बिगरी कारण करणं सौदा कट्टा गेले त्या आमले चालत नाही. असं काय शिकलं? अरे देवाचं भजन करा हेच तुम्ही तुम्हाला 2 तास सांगायलो राव. 2 तास पाहिजे तेच राहण्या करायनो ना. आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी 2 मिनिटं देवाचं भजन गायला काय वाटते. हो आणि काय म्हणणं आहे तुमले आता काय म्हणा विठोबा रुक्मा इथं म्हणा सांगा ना म्हणा काय चरण ठेवा म्हणले हो आज रावण्याकरांचं एक गाव म्हणून म्हणाला राहिलं विठोबा विठोबा. एक काकू चालू कीर्तन मग म्हणे पिंट्यान पप्पा मग मावशी मी विठोबा नाही म्हणे महाराज त्याच ना नाव आहे म्हणे ते. हो बाई ते नवरा नाव आहे ना म्हणे त्याच ना नाव नेलेस मी पिंट्यान पप्पा म्हणत हो पण ना इट्याने हो माया म्हणा इट्यान गोटे हो काकू. अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची नाही का. इतकं वेळ भजन करायचं. लोकांनी आपल्याकडे बघून आपल्याला लोकांनी वेळात काढायला पाहिजे महाराज. मी तर इतका वेळा होतो का कीर्तनात इतका वेळा होतो का लोकांनी आपल्याला नावं ठेवायला पाहिजे. न कळत आपलं पाप धुतलं जातं भगवंताची प्राप्ती होते. मी पुरा कीर्तनाचा माल वाजणारा सामना ऋषी बाबासारखा मृदंगाचार्यांना बाबासारखा म्हणणार राहणार ना. मन असं चितला कसं मी चालू कीर्तन मा बी नाचत राहत थोडा. त्यांना कारण असेल माझ्या मीराबाईला कृष्ण भगवंताला प्रसन्न करून घेतलं. महाराज पायात घुंगरू बांधून नाचले देवाला प्रसन्न करून घेतलं. अरे नुसतं नाचली नाही तर देवाला सुद्धा नाचायला मजबूर केलं. ही भक्तीची ताकद आहे. लोक काय म्हणतात अरे लोकांनी नाही स्वतःच्या बापाला विरोध केला तरी सुद्धा थांबली नाही म्हणून तर भगवंत तिच्या सोबत नाचायला मजबूर झाला. लोकांचा विचार करणे नाही. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर लोकांचा विचार करणे नाही. बाकी ना कशी किडा पाडतो हो वा अशा काय करा ना शिर गाय देऊ त्यात ना दर्शन माटी टाक देऊ. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर लोकांच्या नादी लागणे नाही. लोके बोलले चांगला म्हणतात ना बरोबर आहे का नाही. लोकेची इच्छा पुरा करा मग आपण आपला आयुष्य वायबार खर्च करा. माऊली बाबा माले ठरेल उदाहरण माले मी प्रत्येक कीर्तन सांगस मी अनुभवलेस आणि तो मांडण्याचा प्रयत्न करस. थोडक्यात सांगू का तुम्हाला पोऱ्यानं पूर्ण भावनं बहीण दाखल असं कोणा लग्न करायला निघा तुम्ही. तुम्हाला गावात जर 7 पदार्थ बनतच होते तुम्हाला असं वाटणं आमना गावात 7च पदार्थ बनतं मला 10 बनाय टाकणार. अख्खा गाव खुश व्हाल पाहिजे भाऊ बन खुश व्हाल पाहिजे नातेवाईक खुश व्हाल पाहिजे. जेवण गावात 7 पदार्थ पंगत मा बनतो तुम्ही 10 बनाय टाका. गावात 10 बनतो तुम्ही 12 बनाय टाका. लोकेशले खुश करा नानमा फक्त लोके खायच नाही. आज जवळ जाताना तडे जाईन उभा राहायचा ज्याकडे किडा पाडणार होता ते एकच सांगतात बट बरोबर होतं पण आपण खमन राहतं ना म्हणजे काढली का कमी. ज्यांना तुमच्यामध्ये कमी शोधायची सवय ती तुमच्यामध्ये कमी काढणारच आहे. म्हणून लोकांची इच्छा लोकांची अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात करू नका. मरेपर्यंत लोक तुम्हाला नाव ठेवणार आहेत त्यांच्या नादी लागू नका. एखादा भावनी जर वाटणं महाराज मला माळकरी व नशे हो
नको झालाय मटण मासा दारू बिरू नको माळा घालली नाही. एखादा पोऱ्याला वाटणं बाबा हिंदू धर्म जन्माले नेमनं पालन करलं माळा जर घाली नाही बाबा बाकीना किडा पाडणार. बावड्या तू का माळ करी नाही घ्या भाऊ. बावड्या असं शिलगा उपाधी कोण काय भाऊ माळा घालले रात्री रवी किरण महाराज ना आपला परिसर ना महाराज होता चांगला बोलणं म्हणे वाटलं भाऊ माळ करी जावं माळा घालली काही काही माळा घाली बावड्या. अरे शिलगा रे घालली काल दिनच घाली बाकी ना इथला नीच राहतच ना. का रे बावड्या तुम्ही त्या खाटकीन कधी उधारी बाकी येणार बाबा तिथला नीच धंदा आहे. म्हणजे चांगला होता ना देखूच शकत नाही वायबार लोके. हो आणि काही काही गरमा दुश्मन राहतं बाकी ना दुसरा काही वाईट वाहन गरजच नाही वाईट करानी. एक पोरग मनकडे 13-14 वर्ष पोरग बरं का कीर्तन बसलं होतं बाबा कीर्तन ऐकले ना मंजुळे होणं म्हणे बाबा म्हणतात म्हणे तुम्हाला पण माळा शक्य पडेल म्हणता का बरं भाऊ म्हणे मला माळा घाल द्या ना मला माळ करी हो नाही म्हणतं भाऊ तू 13-14 वर्ष नाही तू कसं काय ऐकू तू माय बापाला विचारले सोबत घर लेगे म्हणतो चला म्हणे घर लेगे ना त्यानं बापले म्हणतं खाऊ आप्पा तुम्हाला पोऱ्या माळा टाका ना म्हणा नखाव म्हणे महाराज म्हणतं का बरं नखाव म्हणे त्याला माळा नका टाका त्यांना खावा पिवा ना 300 मग तर माळा टाका म्हणा टाकू द्या नाही हो महाराज त्यांना का नाही हात पाय असा बारीक येतो अशा पोटऱ्या भराय जाऊ द्या म्हणे. अरे त्याने भरायच्या का कुणी डिल्ल्या का टाकेल तू त्याला माळा घालू दे रे. म्हणजे आपला सत्यानाश करायला बसेल. म्हणून आपण आहे ना अंतकरणापासून देवाला शरण जायचं आणि अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. किती वेळी भक्ती करायची लोकांच्या नादी लागायचं. मी माझं उदाहरण करून सांगतो. मी नेहमी नाचत राहतो बाबा तुम्हाला माहिती मी नेहमी नाचत राहतो कसा विचार करत नाही आणि नावे ठेवणार जीवाचे लागून बाकी ना आपला नेत राहतो. तुम्ही जर कधी नकानामा घर बांधाल निघणार तुम्ही मुंबईवाला कोण करता का बिनता सारखा भाऊ किडा पाडणारा कोण राहतो आपला जोड येणार. जीवनात सक्सेस व्हायचं असेल भुकणाऱ्या पुत्रांच्या नादी लागणे नाही. थोडक्यात आपण मला उदाहरण देणे सांगा ना बोलता आवडत. जी बाईले पुरणनी पोळी यस ती बाई आवर्जून पाहुणार रोकस काही राय जावं माणसा काय दाय टाक दिसू हाय कोण सांगल. जी बाईले पुरणनी पोळी येस ती बाई बरोबर आहे ना बरोबर आहे ना ताई. मग जी बाईले येते ती गुपचूप खायला पाहिजे बाकी नाही इथल्या टेन्शन आलं नाही मला आवडत नाही तुला येतच नाही शांतपणा करू नको. ज्याला जसं येस तसं भक्ती करी हो बाकी ना किडा पाडा माझा आयुष्य खर्च करायला विठ्ठल विठ्ठल. मग भक्ती करायची कोणासारखी माझ्या मीराबाई सारखी माझ्या राधे सारखी नाही का. भक्ती करायची माझ्या जनाबाई सारखी. अरे एवढ्या अधिकारानं भक्ती करायची जर का संकट आलं तर देवाशी भांडण करायची हा अधिकार प्राप्त होतो. नामचिंतनाची ताकद आहे. विठ्ठल भक्ती करायची राधे सारखी मला सांगायला आवडतं. हे दीवानी में काना दीवानी हूँ दीवानी में काना तेरी दीवानी हूँ दीवानी में काना दीवानी हूँ दीवानी में काना दीवानी
आटे भजन करायला सांग का आटे म्हणतात नाही. माझे उदाहरण म्हणून सांगा ना अवघस. आटे वातावरण खरंच चांगलं आहे, खरंच चांगले, खरंच गाव चांगले. मी जरी विनोदात बोलत असेल पण सगळ्यांच्या जाहीर पाया पडून माफी मागतो. गाव एवढं भारी, इथं तरुण पण आहे आणि बाबा लोक पण कीर्तनाला बसलेत. मला स्वाभिमान आहे या गोष्टीचा. हो, बाबा लोक बी येत नाही, तरुण बी येत नाही. ते काय काय गावे सामाता राहते कीर्तनली येतच नाही. हो, आटे जेवण भजन म्हणा सांग आटे म्हणतात नाही. एक 75 वर्ष म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहिलं. आस्तिनी हायनी रात दारू पिनासनी नशामा पोटाना बोलावलो देवा. 75 वर्ष वयमा जरी या किडा पाडला नाही आणि पहिली कितला पाडेल होतो. 75 वर्षाचं म्हातार कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे. 75 वर्षाचं म्हातार म्हणत होतो धोकेबाज 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 गाणं कसलंही असू द्या, भाव आपले चांगले असणं गरजेचं आहे. उदाहरण म्हणून सांगतो. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देख के ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, 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 छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई. हा, गाणं कोणतं कराय ना भाव चांगला ठेव. आटे तरुणाचे जर म्हणायला लावा ना, आटे चांगले तरुणाचं नियोजन आहे बा. पण काय काय गावेस ना तरुणाचे जर भजन म्हणाल सांग आटे म्हणतात नाही बाबा त्या माऊली बाबा. मग या काय म्हणतात माहितीये का, एखादी कोणी असले व्हॉट्सअपले ब्लॉक कर, इंस्टाले ब्लॉक कर, या पडेल बी तडा नाडे म्हणतात आणि रात्र 11 पासून सुरू करतस. पाखरा आजाद केलंय बावरे बावरे तू नाही आजाद कर रे, तू न पाखरू ऑलरेडी आजादच होत रे. तू पाखरू न पहिलं ठरेल होत रे. म्हणलं की निघून द्यावं बाणाटले वाढा लावतो. तू ना पाकड पट्टू तुले रिचार मारला करता तरी ठेवलं होतं रे अप्पा. उलट पुन्हा पाकून लगीन करीन जातात आणि 3 वर्ष मायस कड्यावर 1 वर्ष ना पोरग राज तिना 1 वर्ष ना पोऱ्या सांगा जाऊ चौकमा पटेल राजी दकेशनी भाऊ बघ रे मामा कसा बसलाय बघ. कसं आहे तू ना पाकरा. अरे त्या पाकरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या ब्रह्मांडाच्या धनीसाठी म्हण, तुझ्या जीवनाचा उद्धार होईल ना. जसं की नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हमारे तेरे ये किया, देखते ही देखते हमारे तेरे ये किया, कान्या तेरे नाम कर दिया, कान्या तेरे नाम कर दिया, कान्या दिल
आई बहिण मानशिक्स ना आता तुम न बहिणी तुम ना गाणं ऐकीस ना असा जीव करत पेटाचा बोरबिले फिरू का असं पुढे मी कपडा दोन सो काढाले तुम्ही लगेच फाशी लाईन मारा मा बजेट तुम्हाला गाणं ऐकी ना असा जीव करत ना मी का दवा बिया पिली उठवतो दुकानी अरे काय काय लोक जातीपातीना बघता पुरका जे ते बिचारा आदिवासी लोक लगीन मा सुद्धा देवना गाणं म्हणतच माडी त्या लगीन मा आपलं गाणं ते 3 वर्ष 4 वर्ष पहिलं म्हणेल गाणं ते फुल मार्केट मा उठा उठा हनुमान तुला मानस लगीन निघायला निवता तुला देणार हनुमान तुला मानस लगीन निघायला निवता तुला देणार न्यूता देनास न्यूता देनास न्यूता देनास न्यूता देनास कुठे हनुमान तुला मानस लगीन नगरला न्यूता तुला देणार आदिवासी बाया देवना गाणं म्हणतील आणि तुम्ही स्वतः चांगली जात ना म्हणणार तुम्हाला लगीन ना गाणं कोणी टाके शिवडी कापली यांना इथला का दांगू जायला प्रत्येक गाव शिलगावने काढले कोणी टाकी अंगण मा खाट बाणर सोडत नाही आई कोणी टाकी अंगण मा खाट आई म्हणा दावे जाईल आपला खरं तर मी पहिले तर सगळ्यांची जाहीर मागून माझे बाबा या माझ्या माया बहिणी बसल्या आहेत ना एवढ्या दिलदार आहेत महाराज मी इथलं बोलिलेच म्हणजे माया बहिणीसले तरी प्रत्येक ताईना चेहऱ्यावर हास्य राहत एक बी माय बहीण बिचारी राग करत नाही पण खरं सांगू का तुम्हाला बोलेल एवढा मी मोठा नाही आहे आम्हाला संतांची शिकवण आहे हे बोलणं फक्त विनोदात आहे बहिणी हो तुमले बोलतो इथला रवी किरण मोठा नाही तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का मी कुठंच लागत नाही तुमचा अधिकार सांगतो नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान हा अधिकार तुमचा माझ्यासारख्या पोरानं तुम्हाला काय बोलायचंय उगाच विनोदात बोलणं असतं आपलं नाही का थोडं तुमले रासाड्यांसाठी बोलणार आणि त्यांना माहिती मला काहीतरी चांगला संदेश देणार तुम्ही काय मला बिगरीचा वावरी की टाकेले का मला फक्त विनोदात बोलणं आहे मी तुम्हाला अजिबात खरं बोलत नाही बोलू ना राग नाही बहिणीसून देखा बाबा म्हणे माझ्या बहिणी घेतल्या दिलदार बोला बाबा बोला बोला महाराज बाकी नाही बाया बडी बडी बोल बोल आपले माहिती तू किडा पाडशी तू नीच बोल बिचारे मावल्या घरी असे बिचारीला बाळ म्हणलो काय म्हणलो तरी बी हशी देते बिचाऱ्या तिने अशी म्हणलेली नीच जे म्हण तरच बिचारा बाळा चांगला बोलू ना मी राणीला मायचा बोलू ना खरंच ताई फक्त ना राग नाही या तुम्ही मायच्या खरंच नाही राग या ना खरं सांग का बहिणीच खरं सांग तुम्ही जातपुरीला वाढवा एक नंबरीला पडदा तुम्ही कसं काय तर काढले तो तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही याचे लबाड कसं काय करणार मग सांगाच म्हणजे याच ना गाणाच मला लबाडी लगेच मग गाणं म्हणतेस बहिणीच म्हणतो तुम्ही ते एक गाणं आहे कोणतं हे नवरी गोडी होना वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना खरंच का बहिणी नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना मोती पैरत उना खरं असते नवरीना बाप मोती पैरत उना तो याद ना बोचकत वाचकत उना आणि आई माय सांगस मोती पैरत उना एक नंबरी नकवाचा त्रास आहे तेवढं बरं या कोणा कानाने बायाने येत तशा आपला दोंडाचा मला लगेच चालू होतं एक काकू गाणं म्हणून राहील ते तथाई होना मना दादा होना निमित्ती समजी जो होना माय मना हिरो होना
तथैवना मना बापूना निमित्ती समजी गहुना माय मना गोविंदा. मी म्हणतो आपले मुंबई जाणं काही शक्य व्हावं नाही. आपला गावमा गोविंदा यात देखील येऊ म्हणतो. मी पाय टामा थंडा पाणी काय आंदोली ना गोविंदाचा खाणं आणमा. जी काकू गाणं म्हणतात ती म्हणतं काकू मला गोविंदाचा काढू म्हणतो तू लाईटला काले उभा होता तर ती केली घेतला नाही या गार होता. तर मला भरोसा झुकली की एक नंबरला बडगात राहत म्हणता रे. नुसतं गाणंच मला लबाडी असं नाही गरमा सुद्धा लबाडीत राहत नाही. तुम्ही पहिलेच सांगितलं तुमच्या राजेवा मी म्हणा काय दोष आहे तुम्ही हा म्हणले मायच्या मी म्हणले तुम्हाला गरमा काय लबाडी राजाने सांगच तुमले. तुम्ही यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा जमा करल्या संध्याकाळी शर्ट कुंपील टांगे द्या जेवण करीन तुम्ही झोपिले तुम्ही रजावर करणार तमान माय ड्युटी चालू तुम्हाला किसा जमला तुम्हाला टीएल पैसाच नाही 500 उपाडतीस तुम्ही सकाळी मग पैसा मोजा 500 कमी वाटण्यात पाहिजे विचारा का रे मग किसा 500 कसं काय कमी पडणार आता उलटा जोर कोतवाल कुडाटे वर ते रास आहे माय तुमले अक्कल नाही मोबाईल काढा मग कोडे पाठ टाकावा ते हो म्हणा बापरे पटा बरोबर आहे का 500 काही द्या मीला 12 सोडत नाही. तुम्हाला जमा करत मस्त रक्षा बांधले जा 2 ग्राम सोनं बनायला तुम्हाला जात माटी द्यायची तुमले सांगत मन भावनी कानी मना कान माना बनायचे ना आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागे तू या चेहरे दूध सापडे नाही या 2 ग्राम सोनं लिहिलं तुझं गालास मलबाडी घर मलबाडी मग गली आली मग चांगलं वातावरण आहे का काही काय बाया गली आली मग सुद्धा लबाडत होती तेवढं बरं आहे आपण नखाण्या बाया नाहीत तशा तुम्हाला काही सांगावं नाही बडत ना सांगणार तरी तुम्हाला कोण राहत नाही गली आली मग काय लबाडी राशी एक बाईले पोरगं गेलं होतं ही 1.5 वर्षानं पोरगं होतं बाबा टुकू चाले की समोरला वट्टावर शिकायला कशी की घरने मालकीन तर की माय म्हणे एवढसा पोरे काय उठाडो म्हणे यान शिवईनी का यान माल बलायली गरीब फेकती म्हणे आई पोरग शी करायला तिला मग ती बाई गरमा कामावर चालली की उठीन येत तिला मग पेंट्या उठीन नाही घ्या त्यानं गरमा कशी घ्या म्हणे ताई हो बाई आपण बावडे आडे शी तरी जाऊ माय हाय माय कुठे गरमा की राहणार म्हणे हो बाई तू येऊन दखील ना म्हणे दखाल घेऊन शी करेल असं देखील येणार ना हा म्हणल्या पाहिजे बाई एवढी बाई सांगायला खोटं बोली का पण लब्बाड तुला माई जात ना पहिला म्हणजे दखाले उनी पोऱ्यानी शी करेल ते दखील सुद्धा सांगे मायू म्हणे म्हणा एवढाचा पिंट्याना काही इथला खार करत होतो का असा कलर ना आगस का म्हणे किती लवाडी हो किती लवाडी गानास मालवाडी घर मालवाडी गली आली मालवाडी मग तुम्ही मौतमा जातीस मौतमा तुम्ही जातीस बहिणी सोन गाड्या करी करी गाडी माई उतरतास कोणचा केंद्र तिथे खरं नसता बहिणी एक नंबर लब्बड जात मायने गेली एवढं बरं आहे नकानाने बायाने दे तुम्ही गाड्या करीन जातीस आणि प्रत्येक बाईने सांगितली आलेल्या नातेवाईक कोणतरी 2-4 बाया राहतील बाबा एक बाई आता नात धरस एक बाई आता नात धरस आई बहिणीला तोंडले पदर रास गली माई चालता जर गटारून ये ना बाजूमाना हात धरेल बाई सांगत काही समाजात तर पुढे गटारे ठायके बटवून मी बरोबर देखील चालतो म्हणजे पुन्हा पदर लायवर सुद्धा गटावर द्या खरं रडामाची त्या काका गाडी माई उतरताच कोण जाकी रडतीस त्या मरणारा म्हातारा खरंच तेवढा जीव असता पुन्हा बापनासाठी मायनासाठी भाऊंसाठी किंवा एखादा तरुण कोणी मरणार त्यांसाठी सहज आपला सारखा डोळा माशवेस ते आपण मान्य करलीच पण एखादा म्हातारा मरता मरत नाही बाकीच्या म्हाताऱ्याच्या आयडिया देतेच म्हाताराचे माराने काय काय म्हातारा सांगते जा ना तुम्ही का देवनी चिठ्ठी दाबाडी टाकी देवले सांग ना हो म्हणा बापने आणि तो म्हातारा मरानंतर सांगते म्हातारे तू म्हणा राम तुम्हाला बिगरपट गरज सुनाला गसना दे होता तो ते काढा मागे लटके मध्ये द्या आता घर सुन लागणार नाही एक नंबर लब्बाड जात पताऱ्या पाहिजे गाडी माय उतरतात कोण जाके नडती खरंच तिचा जीव असतो बहिणीचा मग इथला जीव होता मग उतरायला टाकले काय गाडी ड्रायव्हरला का बरं सांगते भाऊ मन सफल मधला शिक मारायला देवा तरुण बहिणींना आपल्या कीर्तनातून संदेशा रडणं सुद्धा शिकल्या आपलं कीर्तन सरी जायले आई कीर्तन नंतर नाही एक्स्ट्रा मटेरियल आहे यांना अलग लागतो का कधी कन बाप
रणनशी केल्यावर तर बहिणी सुन ती पण आपली संस्कृती मग बस असते. कारण आपला जुना लोक सांगतात जव लगून पोर रडत नाही तव लगून मायबापल्या कान्या कावड्या उघडतीत नाही म्हणे स्वर्गाने प्राप्ती नाही म्हणे. रणनशी केल्या जी बाहेर ना इथला वजन राहत ना काय घेऊन ताटसा काय देऊ आंघोळ करून बाथरूम माहिनी घेऊ झील पटीन ते दोन दोय असते आणि जी बैल रडता उन्हाने 3 दिन वरची आष्टी राहून कबोशा दोय राहू मनीषी रणनशी केल्या. रडामा काय काय जात इतकी पटा तर असणार पाहिजे. म्हातारा मरानंतर 100 महिने 99 म्हातारीच नाही एक वाक्य राहत मना राम ओ माय म्हणा झोपाया आंबा कसा पाणी वई गया ना मना देव मग सरळ काकू त्या आंबा खाल दाबाईन मर जाशी तुझी. रडामा इतकी पटायत राहत नाही का फक्त रडता यायला पाहिजे. जी बैल रडतायस ना महाराज दगडले बी पाजर पडत बरं. हो जी बैल रडतायस ना दगडले बी पाजर पडत अशी ताकद राहते. पण रडता यायला पाहिजे. काम ना दोंडायचा मग प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका सर मरानंतर मॅडम नुसती फुंडी फुंडी रडी घरी आली ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी कितल्या बी रडण्यात ना पटावत नाही. मग शब्द रडा म्हणे. आता मॅडम कधी रडेल नाही. मॅडम सर मी करता रडायला लागणे व भाई माझा म्हणतो बापरे व भाई माझा म्हणतो मॅडम तू रडूच नको लागेल या लोक कोण होणार नाही ना आपण तगडे जोर बांधे 1 लाख घेऊ पण तू नको रडू. आपण पहिले उकडी जाशील ना तू आता मी आपल्याला आवडू का तुले आवडू तू रडूच नको म्हणलं का. रडता सुद्धा यायला पाहिजे बरोबर आहे की नाही. हो एकाच बाई इथलं बाहेर लढस ना पटाडीच नाही. हो आमनं दोंडायचा नाही म्हातारा गोंदाय मग खातात तिथलं कट करणे जाता हो दोंडायचा म्हणायला म्हातारा दोंडायचा नाही होतं कथा नव्हता जटे मन बी कोण राहत आणि व्हिडिओ व्हायरल होई जातच एकदा 35 म्हातारांनी गाडी रोखली ती म्हणून तो अख्खा दोंडायचा आणि एक लाई म्हणे महाराष्ट्र वयच ना नाही दोंडायचा ना नाही म्हातारा बी कथा नव्हतात जता मन बी कोण राहत नाही कथा इतकं वायवार म्हातारा होतं गावमा गोंधळ सोडेली. तसं नाका नाना लोक चांगला आहेत बा इकडे तुमचे गोंधळ बिंदे काय समजत नाही बाबा माळ तरी दिकेला ना तुम्ही गोंधळ ना तुम्हाला काही संबंध नाही बाबा समजत गोंधळ 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 हा समजस का बाकी ना ते सांगतो तुला मारी सुद्धा टाकसू गोंधळ नाही समजायला सांगतात. अरे आम्ही गोंधळवर पुरा टपेल राहतो रे आपल्याला बाकी ना ते सकाळ नाही तू म्हणा तो बाई सांगितलं म्हणा नको रांधो बाई सांगत अहो माहिती संध्या काय नाही हो देव दोन्ही टाईम कधीच बोलली तुम्ही बाकी ना तिथला वायबार राहता ना दुपार नाकी सामान निंबू लिहिले तीर्थ महाराज काय महाराज भयान घेतात ते पण गोंधळ मग खावाल पडेल होतं जास्त वेळ नाही आपला पण गोंधळ मग खावाल पडेल होतं म्हातारा आम्हा तो तेवढं कट दर्शन माझी हा म्हातारा खावाल पटणं गोंधळ मग वाढबी पोरी वाढ का जीवलग वाढणार आहे ना कितला का जीवलग वाढणार आहे ना गोंधळ मग 2च पीस भेटतात एक बरं होतं एक 8 दिवस होती म्हाताराने साल 8 दिवस कधी कीर्तन माने कधी भजन माने कधी देव नाही धर्म नाही कधी रामनाम मंदिर नाही हनुमंतरायना दर्शन नाही शनी देवना दर्शन नाही कधी कुठे घ्या नाही गोंधळ मात्र सोडे नाही म्हातारा खावाल बटणं 2 पीस होणार एक इथलं इथलं एक 8 दिवस खाणार चांगलं समजतोय बाबा 8 दिना मधमा मटेरियल रास 8 दिमाना मटेरियल वळाल घ्या 8 दिवस बोलली नाही म्हणतो चालू पंगत मग खायला माटी ना मुली गुचकून घ्या गुचकी चालू पंगत मग खायला माटी ना वाढपी पोरी म्हणे याचील गावा रे आपली चोरी दपी बादलीवर काढे द्या गावा माय अंधेरी याचील गावा म्हणत होता म्हाताराला उचलीन घर मग टाका म्हातारील म्हणे तुला म्हातारा घ्या म्हातारीने माहीत होता नीचं जे असं कारण मुकला म्हाताराने वय जात तरी टाळ्या पडत नाही हो हो आमना दोंडाचा माप एक म्हातारा होता 80 वरीचं म्हातारा बाबा 80 वरीचं म्हातारा कोणती वय मग काय आहे बी सुधरत नाही 80 वरीचं म्हातारा लगीन मागे लगीन लागे पंगत मा बसना जेवण करले ना कर काय काम धंदा आणि खुर्ची ओढली ना खुर्चीवरच बसली ना मंडप मा शेवटली विधी रास समाधान बाबा माऊली बाबा राम बाबा शेवटली विधी रास नवरदेव नवरीशी ती गुन्ह्या टाकाने तुमच्याकडे शिका ती पद्धत
नवरदेव नवरीने गुन्हा टाकायला पद्धतची आहे ना. नेहमी मुद्दाम विचारलेस कारण दोंडाच्या आमकडे वेगळी पद्धत राहू शकत, तुम्हाकडे वेगळी. आता नाही म्हणलं तरी मी 60-70 किलोमीटरनं अंतर आहे आपलं नाही का. 12 पोत गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात. तुम्हाकडली पद्धत वेगळी, आमनाकडली पद्धत वेगळी, कदाचित राहू शकत बदल नाही का. आता आमनाकडे अशा पद्धती माणसे मरेल वर्षील गावतो तुम्हाकडे असं म्हणजे जवळजवळ सारखं जे नेमकं नवरदेव नवरी गुन्ह्या टाकल्यानंतर 80 वरीचा म्हातारा घर उन्हा म्हातारी म्हणे मत आणलंय म्हणे 80 वरीचा म्हाताराले म्हातारी लोटा भरते नाही रोजचं पान प्यावर पाहिजे या तोल माझात त्या म्हातारीवर गुन्ह्या टाकली. म्हातारीन बरेच नाव्या डोकावर उडी फेका. म्हातारानं गे डोकं फुटी. म्हातारा 7 पोरे होतात. 7 पोरीने फोन कर दिना मामाजी मन बापनं डोकं फुटी घेता खाली या म्हणे 7 वेळी कपडा लिहिणे संध्याकाळी शकर बैठक हॉलमा सर्व वेळी बसेल होता. 6 गरीब होता 7वा बोलका होता म्हणे का वेळी डोकं कसं काय फुटणं म्हणे शिल्प द्या हो काय रात्री पाणी बिनी भरायला घेतात का वावर म्हणे नाही हो. मग म्हैसने गो माल दे नका म्हणे नाही हो. मग मेरवर ते पाय सटके घ्या का म्हणे नाही हो. मग नातू किरायता नातू म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कसं काय फुटणं. अहो डोकं फुटेल बाबा म्हणे बावड्या ठाय बाबा गावना बाबा म्हणे सांग रे बघ बाबा डोकं कसं काय फुटणं म्हणे काय नाही म्हणे बाबा मागणी गेली मला लगेच चालू होतं नवरदेव नवरी गुन्ह्या टाकणार तर म्हातारा तर किंवा घरी मन आजीबाई पाणी माग म्हणे. मन आजीने लोटाभर देणे गुच्चूक पाणी प्यायला पाहिजे ना. यात कोण मातात नाही म्हातारीवर गुन्हा टाकी म्हणे म्हातारी बरेच तांबे डोकार उडी फेकेल म्हणे डोकं फुटलं व्याई लयल कपडा घर लय घ्या ना ते का चांगला काम डोकं फुटेल होतं. मुखला नाही सुधरत नाही कोणती वय मग काय करू असं तसंच होतं ते म्हातार दोंडायचा ना आयाचा पासाट देतो तुम्ही तताना म्हातारा चढे म्हणून कोण राहत नाही तताना हाडीनं म्हटलं मटेरियल वडा उकडी घ्या म्हातारी म्हणे तुला म्हातारा घ्या म्हातारी रडाने सुरुवात म्हणा राम हो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम काढणी मा बदल करी राहिला मी मन मोठं करी सैन करली ना म्हाताराला अंघोळ देवा की उचला टाइमले म्हातारी सांगस म्हणा राम ओ माय म्हणा राम ना तुळमा तुळशीना पाला करी गाला ना म्हणा देव आणि म्हणा खरा जोडाला झटका घ्यावा लागेल म्हणता गोंद मा खाता खाता उकडी घ्या यात कोण मग तुळशीना पाला मी बट्टा मांचेस माय आवाज देना इथुना राम ना तुळमा कोंबडी ना पिरला गोसी देना मनी कापू कावर म्हणे महाराज मग याने आयुष्यभर फार कोंबड्या खाते त्या तुळशीना पालाना कितना गुण लागावशी तुळशीना पाला नाही आपका तुळशी वृंदावन बी यात कोण खूपशी देणं तरी उद्धार होणार नाही. जीवनाचा उद्धार करायचा असेल तर गळ्यात तुळशी माळ धारण करावी लागेल गळ्यात एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. ज्ञानेश्वर